नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आज काही आपण मेन मुद्दे म्हणजे आपण गरीब आहेत तर गरीबच का राहत चाललो आहे आणि कर्जबाजारी आहे शेतकरी तर कर्जबाजारीच का राहत चालला आहे, याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, शेतकरी कर्जबाजारी राहण्याची काही कारणं आहेत. तर ते कारणं मी तुमच्यासोबत त्याच्यामध्ये मी पण आलो बरं का. असं नाही की दुसरे शेतकरी कर्जबाजारी आहे आणि मी कर्जबाजारी नाही. तर त्याच्यामध्ये मी पण मोडतो आहे मित्रांनो. त्याचं कारणं काय काय आहे ते पण माझ्या लक्षामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. आज विषय असा आहे मित्रांनो, की कर्जबाजारी राहण्याचं कारण म्हणजे आणि आत्महत्येचं शेतकऱ्याचं जास्तीत जास्त प्रमाण वाढण्याचं कारण याचं म्हणजे कर्ज झाल्याच्या नंतर शेतकरी हा जास्त डिप्रेशनमध्ये येतो आणि नाविलाजानं त्याला दुसरं काही कारण नसताना तो आत्महत्येकडे वळण्याचा त्याचा कल असतो असा माझा म्हणजे मी याच्याहून, कारण की मी पण म्हणजे त्या तिथपर्यंत गेलो होतो, पण माझ्या लक्षामध्ये काही गोष्टी आल्याच्या नंतर मी परत रिटर्न आलो आणि काहीतरी आपल्याला जिद्द करून दाखवायची आणि जीवन संपवण्यापेक्षा जीवनासोबत संघर्ष करणं ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे मित्रांनो. जीवन संपवण्यापेक्षा काहीतरी आपण करून दाखवायला पाहिजे. संकटाला सामोरं गेल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी त्याच्यापासून भेटतंय असा निर्णय करून मी आज इथपर्यंत आलेलो आहे. संघर्ष करणं हे खूप गरज आहे मित्रांनो. संघर्ष आज हार मानल्यापेक्षा आपण कुठंतरी संघर्षाला सामोरं गेलं तर 100% आपल्याला पुढं चालून यश मिळतं आहे. तर कोणकोणती कारणं आहेत ते आपण आज बघूया. सर्वप्रथम कारण म्हणजे काय झालं मित्रांनो, शेतीचा खर्च वाढत चाललेला आहे आणि ज्यावेळेस आपल्याला शेतीला खर्च लावायचा त्यावेळेस आपण सावकाराकडून ₹3 टक्क्यानं ₹5 टक्क्यानं कर्ज काढतो आणि शेतीला लावतो. शेतीला लावल्याच्या नंतर शेतीचे आज विचार करा तुम्ही, 2000 रुपयाला एक खताची बॅग आहे रासायनिक खताची. आणि जर विचार करायला गेलं तर आपल्याला 2-3 एकर जमीन असते. त्या जमिनीला आपण खर्च 50-60 हजार रुपये, 1,00,000 रुपये आपण व्याजानं काढतोय. आणि व्याजानं काढलेला हा शेतीमध्ये आपण ज्यावेळेस गुंतवणूक करतो तर समोरच्या मालाची आपल्याला जाणीव नसते की आपल्याला किती माल होईल किंवा त्याला भाव काय लागेल, अशा बरेच काही प्रश्न असतात. तर ज्यावेळेस आपण मालाला खर्च करतो त्यावेळेस समोर चालून आपल्याला मालाला तेवढं मागस वाटन तेवढा आपल्याला मालाला भाव भेटत नाही. आपल्याला मनाला वाटन तेवढा आणि कमी भावामध्ये आपला माल विकला जातो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला सावकाराला पैसे द्यावे लागतात त्यावेळेस आपण जेवढी गुंतवणूक केली तेवढा खर्च जाता आपल्याला तेवढी गुंतवणूक 50,000 रुपये केलेले असले तर 50,000चाच माल होतो आणि बाकीचं व्याज हे 50,000चं व्याज जर म्हणलं तर एका वर्षाचं 10 महिन्याचं जवळपास 10-15,000 रुपये 10-12,000 रुपये व्याज होतं आहे. आणि ते व्याज द्यायच्या वेळेस आपल्याला अडचणी येतात कारण की आपल्याला माल तेवढा झालेला नसतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं आहे, वर्षानुवर्षे याचं व्याज वाढत चालतं आहे. आपण काय करतो, व्याज देतो आणि परत मुद्दल तसेच ठेवतो, परत पुढल्या वर्षी व्याज देतो, त्याचे वाढत 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 मग शेतकरी डिप्रेशन येण्याचं कारण हेच. आणि आपल्याला काय झालं शेतकरी मित्रांनो, आपला मेन व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेती आहे. तर माझं म्हणण्याचं कारण काय आहे, नुसतं शेतीवर अवलंबून न राहता आपण जर त्याच्यासोबत आज तुम्ही पंढरपूर साईड, सोलापूर साईडचा जर विचार करा तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या, त्या प्रत्येक घरासमोर तुम्हाला 1-2 गायी दिसतील, एक म्हैस दिसेल, त्याच्यानंतर 1-2 4 शेळ्या दिसतील, त्याच्यानंतर त्याच्या 8-10 कोंबड्या दिसतील. कारण की त्यांचा सोर्स असा आहे, आज तुम्ही विचार करा सोलापूर, पंढरपूर ह्या साईडचे लोक कशामुळे सुधारलेले आहेत एवढं लक्षात घ्या. पाणी पण आहे त्या साईडला, पाणी असू द्या, पाणी आपल्याकडे कमी आहे हा मुद्दा बरोबर आहे कारण की तिकडे ऊसाचं प्रमाण आहे. पण तरी पण मित्रांनो, आपण जर त्या लोकांसारखं तिकडल्या सोलापूर साईडच्या शेतकऱ्यांसारखं जर आपण जर नुसतं शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी साईट जोडधंदा जर या शेतीला केला तर 100% त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही कोंबडी पालन करा, शेळी पालन करा, दुग्ध व्यवसाय, जर्सी गाई आहेत त्यांच्याकडे, शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत. असं प्रत्येक घरासमोर तुम्हाला दिसतील 5-10 कोंबड्या दिसतील, शेळ्या दिसतील, 2-3 एक गाय, एक का होईना कमीत कमी शेतकऱ्याकडे एक तरी गाय, ही जर्सी गाय आहे ती 8-10 लिटर दूध देणारी त्यांच्याकडं आहे. आणि
रोजचा सोर्स जर म्हटलं तर 200-300 रुपयाचं त्यांचं इन्कम हे रोजचं येणारं आहे. अशा पद्धतीनं ते शेतकरी जोडव्यवसाय करतायत, जोडधंदा शेतीला करतायत मित्रांनो. त्या पद्धतीनं जर आपण जर जोडधंदा जर केला, रोजचं काहीतरी आपल्याला 5-50 रुपये येणारे, 100 रुपये येणारा व्यवसाय जर केला, तर 100% आपण या संकटातून दूर होणार आहोत मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला काय करणं आहे, कोंबडी पालन करा, शेळी पालन करा. शेळी पालन पण तुम्ही शेतीला जोड व्यवसाय म्हणून कोंबडी पालन जर केलं तर रोजचे तुम्हाला एक 15 ते 20 रुपयाला एक कोंबडीचं अंडं विकल्या जात आहे. रोजचं 15-20 रुपयाचं जर अंडं एक जर जात असलं 15 रुपयाला धरा, 10,000 कोंबड्या असल्या तर तुम्हाला 150 रुपये, 100 ते 150 रुपये रोज तुमचा आजच सुरू होतो आहे. अशा पद्धतीनं आपल्याला शेती बरोबर जोड व्यवसाय करूनच आपल्याला हे करावं लागणार मित्रांनो. तेव्हाच आपण शेतकरी, आपला मराठवाड्यातला शेतकरी सुधरू शकतो. अन्यथा हे बरेच आता 2-4 वर्षापासून आत्महत्येचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. याचं कारणच फक्त हे आहे की कर्जबाजारी होत चालला शेतकरी आणि त्याच्यामुळं हे वाढत चाललेलं आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. शेतकरी कुठंतरी याला चालना मिळाली पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे. त्याच्यामुळं जोड व्यवसाय करा शेतकरी मित्रांनो. ह्या निव्वळ शेतीवर कधीच अवलंबून राहू नका. दिवसेंदिवस खताचे प्रमाण, भावाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव हा कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळं शेतीच्या मालापेक्षा शेतीला जोड व्यवसाय, शेळीपालन, कोंबडी पालन आणि याच्यामध्येच 8-10 एकर 20 गुंठे किंवा 30 गुंठे चारा करून शेळ्यांसाठी किंवा गाईसाठी, म्हशीसाठी असा दुग्ध व्यवसाय करून पण आज बरेच काही आपले शेतकरी बांधव आहेत की ते आज आमच्या गावामध्ये, आमच्या गावाच्या बाजूला खोडपूर आहे. 2 सख्खे चुलत भाऊ आहेत. 100 लिटर दूध विकत आहेत रोजचं. सकाळ संध्याकाळ 100 लिटर दूध विकत आहेत. आता तुम्ही म्हणसाल तुम्ही दुसऱ्याचं उदाहरण सांगता, बरोबर आहे, पण माझ्याकडं शेती कमी आहे आणि पाण्याचं प्रमाण कमी आहे मित्रांनो. माझ्याकडे 1 एकर शेती आहे. भविष्यामध्ये जर पाणी जर माझ्याकडे झालं तर 100% 1 एकर शेती मी पूर्ण चारा करणार आणि दुग्ध व्यवसाय आणि कोंबडी पालन, शेळी पालन हे 100% भविष्यामध्ये करणार आहे. सध्या आपल्या अडचणी आहेत. तुम्ही म्हणसाल ते माझं पण उदाहरण मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अडचण आहे, अडचणीमुळे मी सध्या काही करत नाही आहे. कारण की व्याजाचा पैसा काढणं सोपं नाही. कारण की याला फेड करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्याच्यामधून आपण निघलेलं आहे. 4-5 वर्ष माझे त्याच्यामध्ये गेलेले आहे. त्याच्यामुळे मी थोडं धीमे पद्धतीनं सगळं काही व्यवस्थित करणार आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही पण शेतीला जोड व्यवसाय करा. 100% याच्यामधून तुम्हाला यश मिळेल आणि संघर्ष करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जोड व्यवसाय शेतीला. बाकी काही डिप्रेशनमध्ये जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन आलं तर शांतता धरा. जेवढं तुम्हाला अडचणी येतील तेवढं तुम्ही त्याच्यामधून पर्याय काढण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही डिप्रेशनमध्ये जाऊ नका मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढा दम धरला तेवढं तुमचं चांगलं होईल. समोर चालून तुमच्या अडचणी सगळ्या दूर होतील. अशा पद्धतीनं तुम्ही पण योग्य निर्णय घ्या, अयोग्य निर्णय घेऊ नका. कारण की आपण या जीवनामध्ये आपण एकलेच नाहीत. आपल्या मागं आपलं कुटुंब आहे, आपले मुलं बाळं आहेत, आपले पत्नी आहे, आईवडील आहेत. सगळ्यांचा विचार करायचा. तेव्हाच पाऊल कुठंतरी समोरचं पाऊल टाकायचं मित्रांनो. आपण आपला विचार करून नाही जमत. आपल्याबरोबर आपण जर एक वेगळा निर्णय जर घेतला तर बाकीच्या याचा विचार करा, मागच्या याचा. कारण की आपल्यावरती अवलंबून असतात. आज आईवडील जरी म्हणलं तर आपण जर करते धरते असेल तर आपल्यावर अवलंबून, आपल्याला जसं त्यांनी लहानचं मोठं केलं तसं आपल्याला त्यांना म्हातारपणामध्ये आधार म्हणून आपल्याला त्यांचं पालनपोषण करावं लागतं. अशा हिशोबानं निर्णय घ्या. कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका. शेतकरी बांधवांनो, संकट अडचणी हे थोडे दिवस असतात, जास्त दिवस नसतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करा, जोडधंदा करा काहीतरी शेतीला. 100% त्याच्यामधून यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे मोटिवेशनल व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.